शाळा आणि मुलांची सुरक्षा हा एक असा विषय आहे जो मला वाटतं प्रत्येक पालकाच्या मनात कुठेतरी कायम असतो. अगदी रोजचीच चिंता असते ती. हो ना. शाळेची बस वेळेवर पोहोचली का, शाळेत सगळं ठीक असेल ना, यात सगळ्या चिंतेवर महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचं आणि असं दूरगामी पाऊल उचललं आहे. हो, त्यांनी विद्यार्थी सुरक्षा एक सर्वसमावेशक मार्गदर्शक नावाची एक नवीन आणि खूप तपशीलवार नियमावली आणली आहे. आणि आज आपण याच नियमावलीचा सखोल आढावा घेणार आहोत. आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे की हा काही अचानक घेतलेला निर्णय नाहीये. यामागे एक गंभीर पार्श्वभूमी आहे. अच्छा. बदलापूरमधल्या एका दुर्दैवी घटनेनंतर खुद्द उच्च न्यायालयाने स्वतःहून पुढाकार घेतला होता. एक जनहित याचिका म्हणजे सुओ मोटो PIL दाखल करून घेतली होती. अरे वा. हो, त्यातूनच न्यायमूर्ती श्रीमती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आणि त्या समितीच्या सखोल अभ्यासातूनच त्यांच्या शिफारशींमधून या नियमावलीचा जन्म झाला आहे. अच्छा, म्हणजे हा फक्त एक सरकारी आदेश नाहीये? नाही, अजिबात नाही. यामागे न्यायालयाचे निर्देश आणि तज्ज्ञांच्या अभ्यासाचा एक भक्कम पाया आहे. अगदी. आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश केवळ हे नियम काय आहेत हे सांगणं नाही, तर त्यामागची जी विचारसरणी आहे ती समजून घेणं आहे. बरोबर. यातून सुरक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतोय आणि याचा शाळा, विद्यार्थी व पालकांवर नेमका काय परिणाम होईल हे आपल्याला उलगडायचं आहे. अगदी. आणि म्हणूनच 13 मे 2024चा हा जो शासन निर्णय आहे तो आता एक एकल मार्गदर्शक तत्व, सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ. हो, सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ म्हणून काम करेल. याचा अर्थ स्पष्ट आहे. विद्यार्थी सुरक्षेशी संबंधित सर्व जुनी विखुरलेली परिपत्रकं आता रद्द झाली आहेत. म्हणजे सगळा गोंधळ संपला. गोंधळ संपला. आता फक्त स्पष्टता. आणि हे सर्व शाळांना बंधनकारक आहे, सरकारी असोत किंवा खासगी. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. या संपूर्ण धोरणाचा पाया 5 प्रमुख स्तंभांवर आधारित आहे असं मी वाचलंय. हे वर्गीकरणच खूप विचारपूर्वक केलेलं वाटतंय. हो, आणि हे स्तंभच या धोरणाचा आवाका देखवतात. कोणते आहेत ते? ते आहेत कायदेशीर सुरक्षा, भौतिक पायाभूत सुविधा, मानवी संसाधने, वाहतूक सुरक्षा आणि संस्थात्मक चौकट. बरोबर. यातून एक गोष्ट लगेच लक्षात येते की सुरक्षेचा विचार फक्त कंपाऊंडची भिंत उंच करण्यापुरता मर्यादित नाही. किंवा गेटवर वॉचमन ठेवण्यापुरता. अगदी. हा एक 360 डिग्री सुरक्षा कवच तयार करण्याचा प्रयत्न आहे, जिथे प्रत्येक संभाव्य धोक्याचा विचार केला गेला आहे. यातले थेट दिसणारे आणि कदाचित पालकांना सगळ्यात जास्त महत्त्वाचे वाटणारे बदल म्हणजे भौतिक आणि कायदेशीर सुरक्षा. यावर आधी बोलूया का? हो, नक्कीच. भौतिक सुविधांमध्ये CCTV बद्दलचे नियम आता खूप कडक झाले आहेत की नाही? कारण कॅमेरे तर आजकाल सगळीकडेच असतात. बरोबर. पण इथेच खरा बदल आहे. आत्तापर्यंत कॅमेरे लावणं हे एक काम होतं. आता कॅमेऱ्यांचा वापर करणं ही एक जबाबदारी बनली आहे. म्हणजे नेमकं काय? नियमांनुसार शाळेचे प्रवेशद्वार, वर्गाबाहेरचे कॉरिडॉर, स्वच्छतागृहांच्या बाहेरील जागा, खेळाच्या मैदानावर सगळीकडे CCTV बंधनकारक आहेत. पण खरा फरक पुढच्या 2 नियमांमध्ये आहे. आणि ते नियम कोणते? पहिला, या कॅमेऱ्यांमधील फुटेजचा किमान 30 दिवसांचा बॅकअप ठेवणे सक्तीचं आहे. 30 दिवस? हो. आणि दुसरा, जो अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान 3 वेळा हे फुटेज तपासून पाहणं बंधनकारक आहे. अच्छा. याचा अर्थ समजून घ्या. कॅमेरे आता फक्त घटना घडल्यावर पुरावा म्हणून वापरायची वस्तू राहिलेली नाही. ते आता एक प्रतिबंधात्मक साधन बनले आहेत. अगदी. इथे तुमच्यावर लक्ष आहे हा संदेश त्यातून जातो, ज्यामुळे गैरप्रकार करण्याआधीच व्यक्तीला धाक वाटेल. म्हणजे पॅसिव्ह रेकॉर्डिंगवरून ॲक्टिव्ह मॉनिटरिंगकडे झालेलं स्थित्यंतर आहे. पण एक मिनिट, हे मुख्याध्यापकांसाठी थोडं अव्यवहार्य नाही का? म्हणजे त्यांच्याकडे एवढा वेळ असतो की ते आठवड्यातून 3दा तासांतास फुटेज तपासत बसतील. तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. आणि म्हणूनच या नियमाचा उद्देश प्रत्येक मिनिटाचं फुटेज पाहणं नाही, तर रँडम चेकिंगची एक पद्धत स्थापित करणं आहे. अच्छा. जेव्हा सर्वांना माहीत असतं की फुटेज कधीही तपासलं जाऊ शकतं, तेव्हा संपूर्ण व्यवस्थेमध्ये एक प्रकारची सजगता येते. आणि खासगी शाळांनी हे नियम न पाळल्यास तर कारवाई होणार. हो, त्यांचं अनुदान रोखण्यापासून ते मान्यता रद्द करण्यापर्यंतच्या कठोर कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे आता याकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. CCTV सोबतच स्वच्छतागृहांच्या सुरक्षेवरही विशेष लक्ष दिलेलं दिसतंय. हा एक असा भाग आहे जिथे मुलं-मुली, विशेषतः मुली, खूप असुरक्षित असतात. अगदी. आणि इथेही फक्त भौतिक सुविधा नाही, तर मानसिक सुरक्षतेचा विचार आहे.
मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तर आहेतच, पण मुलींच्या स्वच्छतागृहाबाहेर महिला परिचर म्हणजे फिमेल अटेंडंट असणं अनिवार्य केलं आहे. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हो, छोटी गोष्ट वाटते, पण यामुळे विद्यार्थिनींना एक मोठा मानसिक आधार मिळतो. त्यांना माहीत असतं की मदतीसाठी बाहेर कोणीतरी आहे. आणि त्यातच तो इमर्जन्सी बझर किंवा घंटेचा नियम, ही कल्पनाच खूप आश्वासक वाटते. बरोबर. म्हणजे काही धोका जाणवल्यास किंवा अगदी तब्येत बिघडल्यास आतून थेट मदत मागता येईल. आणि मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दलही विचार केलाय. हो, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटरची सोय करणं हे केवळ सुविधेपुरतं मर्यादित नाही. यातून आपण मुलींच्या आरोग्यविषयक गरजांबद्दल किती संवेदनशील आहोत हे दिसतं. आपण एक असं वातावरण निर्माण करतोय जिथे त्या बिनधास्तपणे शाळेत येऊ शकतील. पण शाळेची इमारत कितीही सुरक्षित असली तरी खरी सुरक्षा तर तिथल्या माणसांवर अवलंबून असते. आणि इथेच कायदेशीर सुरक्षेचा, विशेषतः पोक्सो कायद्याचा मुद्दा येतो. हो, आणि इथे या नियमावलीने एक मोठी वैचारिक उडी घेतली आहे. आतापर्यंत अनेकदा काय व्हायचं? शाळेची प्रतिमा जपण्याच्या नावाखाली घटना दाबण्याचा प्रयत्न व्हायचा. अगदी. पण आता ते शक्य नाही. नियमानुसार शाळेत मुलांसोबत कोणताही लैंगिक गुन्हा घडल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ स्थानिक पोलिसांना किंवा विशेष किशोर पोलीस पथकाला कळवणे बंधनकारक आहे. आणि जर माहिती लपवली तर? माहिती लपवणे हाच एक गंभीर गुन्हा मानला जाईल आणि संबंधित व्यक्ती किंवा संस्था थेट कारवाईस पात्र ठरेल. बापरे. यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाला एक अत्यंत स्पष्ट संदेश मिळाला आहे. तुमची पहिली प्राथमिकता मुलांची सुरक्षा आहे, संस्थेची प्रतिमा नाही. आतल्या आत मिटवून घेऊ ही मानसिकता आता चालणार नाही. म्हणजे हे कल्चर ऑफ सायलन्स म्हणजेच मौन बाळगण्याच्या संस्कृतीवर केलेला थेट हल्ला आहे. बरोबर. आणि विद्यार्थ्यांनाही आता मदत मागण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. POCO, ई-बॉक्स, CHR ॲप आणि चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 यांचे फलक लावणं अनिवार्य केले आहे. ही एक प्रकारे सत्तेचं हस्तांतरण आहे. आतापर्यंत केवळ व्यवस्थापनाकडे अधिकार होते. आता विद्यार्थ्यांच्या हातात थेट मदत मागण्याचे एक साधन दिलं आहे. हे त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. आपण भौतिक आणि कायदेशीर सुरक्षेबद्दल बोललो, पण आता त्या मानवी घटकाकडे येऊया, जो या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे, शाळेतील कर्मचारी. कारण अनेकदा धोका आतूनच असतो. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, आतला धोका. आणि म्हणूनच मानवी संसाधनांच्या व्यवस्थापनावर म्हणजे कर्मचारी भरती आणि त्यांच्या पडताळणीवर अभूतपूर्व भर दिला आहे. कसा? आता कोणत्याही कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यापूर्वी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, पूर्वीच्या नोकरीच्या ठिकाणची माहिती आणि वर्तणूक याबद्दल सखोल चौकशी करणं आवश्यक आहे. आणि यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे पोलीस चारित्र्य पडताळणी. हो, आता प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी, मग तो उच्च शिक्षित शिक्षक असो, ड्रायव्हर असो किंवा शिपाई, सगळ्यांसाठी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी अहवाल म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट घेणे अनिवार्य आहे. हा एक प्रकारचा प्रिव्हेंटिव्ह फिल्टर आहे. म्हणजे चुकीच्या प्रवृत्तीची व्यक्ती शाळेच्या आत येण्याआधीच तिला रोखलं जाईल. अगदी. जर कोणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळली तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. यात आणखी एक लहान पण खूप महत्त्वाची सूचना आहे. पूर्व प्राथमिक ते इयत्ता 6वी पर्यंत, म्हणजे ज्या वयोगटात मुलं सर्वात जास्त संवेदनशील असतात, तिथे शक्यतो महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करावी. बरोबर. यामागे एक मानसशास्त्रीय विचार आहे. लहान मुलं, विशेषतः मुली, महिला कर्मचाऱ्यांसोबत अधिक सहजतेने आणि सुरक्षिततेने संवाद साधू शकतात. या सर्व नियमांमुळे आपण केवळ घटना घडल्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी घटना घडूच नये यासाठी एक अभेद्य भिंत उभी करत आहोत. शाळेच्या आतली सुरक्षा तर झाली, पण मुलांचा घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंतचा प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे. वाहतूक सुरक्षेबद्दल काय नियम आहेत? इथेही नियमांनी शाळेची जबाबदारी शाळेच्या गेटच्या बाहेरपर्यंत वाढवली आहे. प्रत्येक स्कूल बसमध्ये शेवटच्या मुलाला किंवा मुलीला घरी सोडेपर्यंत महिला सेवक असणं अनिवार्य केलं आहे. अच्छा, शेवटच्या मुलाला सोडेपर्यंत? हो. यामुळे प्रवासात मुलांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवणारी एक जबाबदार व्यक्ती सतत उपस्थित असेल. आणि तंत्रज्ञानाचा वापरही बंधनकारक केला आहे, GPS आणि CCTV. हो. इतकंच नाही तर चालकाच्या वर्तनावरही कडक नजर आहे. चालकाची साप्ताहिक अल्कोहोल चाचणी आणि त्याची चारित्र्य पडताळणी बंधनकारक आहे. वाह.
आणि एक अतिशय महत्वाचा नियम म्हणजे शाळेने अधिकृत केलेल्या पालकांशिवाय किंवा व्यक्तीशिवाय इतर कोणाकडेही मुलांना सोपवू नये. पण अनेक ठिकाणी मुलं स्कूल बसने नाही तर खासगी व्हॅन किंवा रिक्षाने जातात. त्यांचं काय? हा मुद्दाही यात विचारात घेतला आहे आणि हीच या धोरणाची व्यापकता दाखवते. कशी? शाळा थेट त्या वाहनांसाठी जबाबदार नसली तरी अशा खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शाळेवर टाकली आहे. त्या वाहन चालकांची माहिती गोळा करणे, पालकांना ती देणे आणि त्यांच्याशी नियमित संवाद संवाद शाळांनी प्रोत्साहन द्यावे अशा सूचना आहेत. बरोबर. हे सगळं ऐकून असं वाटतंय की हे केवळ नियमांची एक यादी नाही तर एक सुरक्षिततेची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी काही संस्थात्मक रचना म्हणजे समित्या आणि प्रोटोकॉल तयार केले आहेत. यातली तक्रार पेटी ही संकल्पना मला खूपच मनोरंजक वाटली. हो, कारण तिची अंमलबजावणी करण्याची पद्धत खूप विचारपूर्वक ठरवली आहे. तक्रार पेटी प्रत्येक शाळेत दर्शनी भागात लावायची आहे, पण जिथे विद्यार्थ्यांची गोपनीयता राहील अशा ठिकाणी. आणि ती उघडायची कशी? खरी गंमत तिथेच आहे. ही पेटी आठवड्यातून किमान 2दा उघडली जाईल आणि ती कुणा एका व्यक्तीने म्हणजे मुख्याध्यापकाने एकट्याने उघडायची नाही. मग ती मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी या तिघांच्या समोर उघडली जाईल. अरे वा, म्हणजे पूर्ण पारदर्शकता. अगदी. कोणतीही तक्रार दडपली जाण्याची शक्यताच उरत नाही आणि आलेल्या तक्रारींची आणि त्यावर केलेल्या कारवाईची लेखी नोंद ठेवणंही बंधनकारक आहे. आणि याचबरोबर सखी सावित्री समितीची स्थापना करण्याचीही तरतूद आहे. तिची कार्यकक्षा तर खूपच मोठी दिसतेय. नक्कीच. ही समिती म्हणजे शाळेच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा कणा आहे. काय काय कामं आहेत या समितीकडे? मुलांमुलींची 100% उपस्थिती टिकवणे, शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करणे, विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच बाबत प्रशिक्षण देणे, बालविवाह रोखणे आणि गरज असेल तिथे समुपदेशन करणे, ही सगळी कामं आहेत. आणि बैठक? महिन्यातून किमान एकदा बैठक घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे ही समिती केवळ कागदावर राहणार नाही. पण माझा एक प्रश्न आहे. अशा समित्या अनेकदा केवळ कागदावरच राहतात हा नेहमीचा अनुभव आहे. या समितीला खरंच प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक अधिकार दिले आहेत का? हा एक अत्यंत वैध प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरं तर अंमलबजावणीतच मिळेल. पण नियमावलीत एक तरतूद आहे, ती म्हणजे विद्यार्थी सुरक्षा समिती. अच्छा, दुसरी समिती. हो. ही समिती दर महिन्याला शाळेतील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल थेट शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करेल. म्हणजे सखी सावित्री समिती काय काम करते यावर एक प्रकारे बाहेरून लक्ष ठेवलं जाईल. बरोबर. या रिपोर्टिंगमुळे एक प्रकारचा दबाव निर्माण होतो, जो अशा समित्यांना कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असतो. आणि आजच्या डिजिटल युगाचा विचार करून सायबर सुरक्षेवरही भर दिलाय. हा तर आजच्या काळातला सर्वात मोठा धोका आहे. हो, आणि नियमही त्याच गरजेनुसार बनवले आहेत. शाळेतील इंटरनेट कनेक्शनसाठी फिल्टर किंवा फायरवॉल वापरणं बंधनकारक आहे. म्हणजे आक्षेपार्ह वेबसाईट्स बंद? हो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचे फोटो, फोन नंबर सोशल मीडियावर शेअर करू नयेत याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागृती निर्माण करायची आहे. फिशिंग, सायबर गुन्हे यांपासून कसं वाचावं याचं वयोगटानुसार प्रशिक्षणही द्यायचंय. हे सर्व नियम उत्तम आहेत, पण ते प्रत्यक्षात यावेत यासाठी प्रशिक्षण आणि जबाबदारीची एक स्पष्ट रचना लागते. त्याबद्दल काय विचार केला आहे? त्याचाही सविस्तर विचार केला आहे. विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण म्हणजे सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण आणि वयात येणाऱ्या मुलामुलींसाठी लैंगिक शिक्षण. आणि शिक्षकांसाठी? शिक्षकांसाठी सुद्धा विशेष प्रशिक्षण आहे. मुलांच्या वागणुकीतील धोकादायक संकेत म्हणजे रेड फ्लॅग्स कसे ओळखावेत, पोक्सो कायद्याची माहिती आणि मुलांशी संवाद साधून समुपदेशन कसे करावे यावर भर दिला जाईल. आणि या सगळ्यावर नजर कोणाची असेल, जबाबदारी कोणाची? त्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर आढावा समित्या आहेत. पण यातला सर्वात कडक आणि परिणामकारक नियम आहे तो म्हणजे 24 तासांचा नियम. त्यांच्या आत शिक्षणाधिकाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे. फक्त 24 तास? हो, कोणतीही दिरंगाई चालणार नाही. हा नियम म्हणजे शाळा प्रशासनाच्या प्रतिमा जपण्याच्या वृत्तीवर केलेला थेट हल्ला आहे. आता आम्ही अंतर्गत चौकशी करतो असं म्हणून वेळ मारून नेता येणार नाही. बरोबर. आता उत्तरदायित्व तात्काळ आणि सार्वजनिक आहे. यामुळे शाळेची प्राथमिकता ही मुलांची सुरक्षा असेल, प्रतिमा नाही, हा संदेश अगदी स्पष्ट जातो. तर या सगळ्या चर्चेचा सार पाहिला तर असं दिसतंय की हे नवीन मार्गदर्शक म्हणजे विद्यार्थी सुरक्षेसाठी उचललेलं एक अत्यंत व्यापक आणि दूरगामी पाऊल आहे. यात प्रतिबंध, सक्षमीकरण, जबाबदारी आणि देखरेख या सर्व पातळ्यांवर सखोल विचार केला आहे. हो. आपण केवळ प्रतिक्रिया देण्याकडून प्रतिबंध करण्याकडे जात आहोत.
24 तासांचा नियम, सखी सावित्री समिती, कर्मचाऱ्यांची सखोल पडताळणी, या सगळ्या गोष्टी म्हणजे आग लागल्यावर विझवण्याऐवजी आग लागूच नये यासाठीची तयारी आहे. अगदी. आणि मला वाटतं हाच या धोरणाचा खरा आत्मा आहे. या मार्गदर्शकाच्या शेवटी एक अंमलबजावणी चेकलिस्ट दिली आहे, जी खरं तर खूप प्रभावी आहे. त्यात साधे, थेट प्रश्न आहेत. हो. जसं की शाळेत 1098चे फलक लावले आहेत का? CCTV सुरू आहेत का आणि 30 दिवसांचा बॅकअप आहे का? मुलींच्या स्वच्छतागृहाबाहेर महिला परिचर आहे का? आणि हाच विचार आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. या मार्गदर्शकाचं ब्रीद वाक्य आहे, सुरक्षित शाळा, सुरक्षित भविष्य. बरोबर. पण हे भविष्य घडवण्याची जबाबदारी केवळ शासनाची किंवा शाळांची नाहीये. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कोणता? आपल्या परिसरातील शाळेत किंवा आपल्या मुलांच्या शाळेत या चेकलिस्टपैकी किती गोष्टींची पूर्तता झाली आहे याचा आपण कधी आढावा घेतलाय का? कारण एक सजग पालक आणि नागरिक म्हणून प्रश्न विचारणं आणि उत्तरदायित्व निश्चित करणं ही या नव्या सुरक्षा संस्कृतीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे आणि ती जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.